नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महत्त्व मापन म्हणजेच जे काही आपले दशमान परिमाणे आहेत, लांबी, वस्तुमान, धारकता. लांबी म्हणजेच काय, आपण एखाद्या वस्तूची, दोराची किंवा कुठल्याही याची लांबी, कपड्याची लांबी मोजतो तर ती जनरली आपण लांबी मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरतो किंवा कोणतं एकक वापरतो, तर लांबीसाठी किंवा अंतर मोजण्यासाठी आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा खूप जास्त मोठं युनिट असेल तर त्याच्यासाठी किलोमीटर हे युनिट वापरतो. नंतर वस्तुमान म्हणजेच वजन. वजन आपण रोजच्या जीवनात जे ऐकत आलेले शब्द आहेत तो म्हणजे काय, ग्राम किंवा किलोग्राम. त्याच्यानंतर धारकता. धारकता म्हणजे काय, तर जे द्रव स्वरूपातले पदार्थ आहे, लिक्विड आहेत, ते कशात मोजतात, जसं काही असेल, पाणी असेल, दूध असेल किंवा तेल असेल, आपण कशात मोजतो, तर ते लिटर किंवा मिलीलिटर या युनिटमध्ये आपण मोजतो. मग बघा या ठिकाणी पुढे दिलेलं आहे किमी. किमी म्हणजेच काय, किलोमीटर. सेंटी मीन्स सेंटीमीटर. मिमी म्हणजेच मिलीमीटर. असे शॉर्टकट पण आपण त्याच्यासाठी वापरतो. पूर्ण मिलीमीटर लिहिण्याऐवजी आपण काय राईट करतो, फक्त मिमी. आता बघा हे युनिट, त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण तुम्ही ऐकले असेल तर हेक्टो, डेका, हेक्टोग्राम, डेकाग्राम, डेसिग्राम हे पण युनिट हे आपले परिमाणांमध्ये येतात. आता आपण तेच शिकणार आहोत की दिलेले जे युनिट्स आहेत, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, तर यांचा आपण कशा पद्धतीने रूपांतर करू शकतो. बघा या ठिकाणी मी जे हे लिहिलेलं आहेत, लिटर, मीटर, ग्राम, तर हे काय आहे, त्यांचं बेसिक युनिट्स आहेत किंवा ते त्यांचे मुख्य परिणाम आहेत, मुख्य परिमाण आहेत. जसं काही अंतर मोजण्यासाठी आपण मीटर वापरतो, वस्तुमान मोजण्यासाठी ग्राम वापरतो आणि धारकता मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो. मग बघा ह्या लिटरचंच आपल्याला किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर असं कन्वर्ट करता येतं. त्याचबरोबर बघा मीटर, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर या पद्धतीने आपल्याला तो रूपांतरित करता येतो. जर किलोग्राम, हेक्टोग्राम, डेकाग्राम, डेसिग्राम, सेंटीग्राम आणि मिलीग्राम या पद्धतीने आपण एका चार्टवरती सगळे एकक काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. आता जर आपण बघितलं याच्याच एक शॉर्टकट ट्रिक्स म्हणजे काय, ह्या प्रत्येक स्टेपची व्हॅल्यू किती असते, तर 10 असते. इथे 10 असेल, इथे 10 असेल. जर आपण हे दोन्ही स्टेप्स खाली आलो, 2 पायऱ्या खाली आलो, तर बघा 10 × 10 होतो, म्हणजेच याची व्हॅल्यू किती होते, 100. मग ह्या प्रत्येक स्टेपची व्हॅल्यू आपण किती घेणार आहेत, तर 10 घेणार आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 स्टेप खाली आलो तर आपला होईल 10, 2 स्टेप खाली आलो तर आपला होईल 100, 3 स्टेप खाली आलो तर 1000 किंवा 1000. एका पायरीचे 10, 2 पायऱ्यांचे 100, 3 पायऱ्यांचे 1000, 4 पायऱ्यांचे 10,000 या पद्धतीने ते वाढत जातील. आता हे वरच्या युनिटकडून खालच्या युनिटकडे आलो तरी प्रत्येकाची किंमत ही 10ने किंवा वाढते आणि वरती गेलो तरी तेच होतं. फक्त आता या ठिकाणी काय करायचं, जेव्हा आपण वरच्या युनिटकडून खालच्या युनिटकडे रूपांतरित करणार, म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे किलो आणि त्याचं रूपांतरित डेकामध्ये करायचं आहे, तर त्यावेळेस काय करायचं, गुणाकार करायचा. गुणाकार करायचा म्हणजे काय, तर जितक्या स्टेप खाली आलो तेवढ्या नंबरने काय करणार, आपण गुणाकार करणार, मल्टिप्लाय करणार आणि खालच्या युनिटकडून वरच्या युनिटकडे, जसं काही इथं डेसी दिलं आहे, डेसीकडून मला हेक्टोमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे, तर मी काय करणार, तर त्याचा भागाकार करणार, डिव्हिजन करणार. बघा वरच्या युनिटकडून खाली येताना गुणाकार, खालच्या युनिटकडून वरती जाताना भागाकार करायचा. आता हे कसं, तर लक्षात ठेवायचं. बघा एक साधं आणि सोपं उदाहरण घेऊया आपण. आपल्याला दिलेलं आहे की फर्स्ट एक्झाम्पल बघा, तुम्हाला दिलेलं आहे 50 किलोलिटर, 50 किलोलिटर आणि ते विचारलं आहे डेकालिटर, म्हणजेच 50 किलोलिटर दिले आहे तर त्याचा डेकालिटर किती होणार. बघा इथं किलो दिसतोय आणि इथे डेका दिसतोय, म्हणजे किलोकडून डेकाकडे किती नंबरला आहे, बघा 1 नंबर
2 नंबर. मग एक स्टेप खाली आलो तर 10, 2 स्टेप खाली आलो तर 100, 3 स्टेप खाली आलो तर 1000. या पद्धतीने इथे 2 स्टेप खाली आलो आहे, 2 स्टेप खाली येणार असो तर काय असतो आपला 100 असतो. आणि खालच्या दिशेने जातो आहे म्हणून काय करायचं तर जो काही नंबर आपल्याला दिलेला आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग 50 गुणिले 100 केलं तर हे होतील 5000. म्हणजेच आपल्याला काय मिळेल 5000 डेका लिटर. 5000 50 किलो लिटरचं काय होईल तर 5000 डेका लिटर होईल. आता हेच जर आपल्याला असं विचारलं 50 किलो लिटर बरोबर किती सेंटीलिटर, किती सेंटीलिटर. बघा 50 किलो लिटरकडून सेंटीकडे यायचं आहे. इथे किलो दिसतोय, किलोकडून सेंटीकडे म्हणजे युनिट कुठं चाललं आहे खालच्या दिशेने. खालच्या दिशेने जात असेल तर आपण काय करणार गुणाकार करणार. पण मग किती स्टेप खाली जाते, किती पायऱ्या खाली जाते बघा 1 स्टेप, 2 स्टेप, 3, 4 आणि 5. एका स्टेपचे 10, 2 स्टेपचे 100, 3 स्टेपचे 1000, 4 स्टेपचे 10,000 आणि 5 स्टेपचे किती होतील तर 1,00,000. म्हणजेच त्या 50ला आपल्याला किती किलोकडून सेंटीकडे जाण्यासाठी कितीने गुणावं लागेल तर 1,00,000ने गुणावं लागेल. म्हणजेच बघा हे 50 आपले जसे तसे गुणाकारात दिलेला जो नंबर असेल त्याला कितीने तर 1,00,000ने मल्टिप्लाय करायचं. आणि मल्टिप्लिकेशन करताना हे 50 प्लस हा 60 म्हणजे बघा ते होतील 50 लाख सेंटीलिटर. 50 लाख सेंटीलिटर या पद्धतीने आपलं युनिट असणार आहे कन्व्हर्जनचं. आता याच्या उलटं एक्झाम्पल घेऊया. मला दिलेलं आहे सपोज 800 मिलीग्राम, 800 मिलीग्राम दिलेले आणि विचारलं आहे मला की डेसीग्राममध्ये किती येणार. डेसीग्राममध्ये किती येणार बघा मिलीग्राम आहे तिथून डेसीकडे चाललो आहे. इथे मिली दिसतोय, मिलीकडून कुठे चाललो आहे या ठिकाणी डेसी दिसतोय बघा. म्हणजेच खालच्या युनिटकडून वरच्या युनिटकडे म्हणजेच वरती जातो आहे. बघा मी सांगितले वरती जाताना काय होतं तर भागाकार करायचा. म्हणजेच ह्या 800ला काय करावं लागेल डिवाईड करावं लागेल. मग किती स्टेप वरती जातो आहे तर 1 स्टेप, 2 स्टेप, एका स्टेपचे 10, 2 स्टेपचे 100. एका पायरीने खाली गेलो तर 10, 2 पायऱ्यांनी गेलो तर 100. मग बघा 2 पायऱ्या खाली जातो आहे म्हणून कितीने तर 100ने. म्हणजेच 1 आणि हा होईल 8. 100 एक 100, 100 8 होतात 800. म्हणूनच 8 म्हणूनच याचं उत्तर काय येणार आहे 800 मिलीग्रामचे 8 डेसीग्राम होतील. या पद्धतीने आपण आपले युनिट फक्त एक टेबल पाठ करून आणि ह्या 2 ट्रिक्स कोणत्या की वरतून खाली येताना मल्टिप्लाय किंवा गुणाकार करायचा आणि वरतून खालच्या साईडने वरच्या साईडकडे युनिट कन्वर्ट होत असेल तर भागाकार करायचा. एका स्टेपने जर आपण खाली जात असू तर 10 घेणार, 2 स्टेपने जाणार असू तर 100 घेणार, 3 स्टेपने जाणार असेल तर आपण 1000 घेणार, 4 स्टेपने 10,000, 5 स्टेपने 1,00,000, नंतर 10,00,000. या पद्धतीने फक्त एवढा टेबल पाठ करून आपण आपले कन्व्हर्जनचे उदाहरणं जे रूपांतरित करण्याचे उदाहरणं आहे ते सोडवू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.